आणि प्रत्येकाच्या फॅमिलीत काही ना काही हेल्थ रिलेटेड तर इश्यू आहेच. अशी कोणती फॅमिली सध्या नाही आहे की त्यांच्या फॅमिलीमध्ये हेल्थ रिलेटेड काही इश्यू नाही. सगळे मराठीमध्ये कम्फर्टेबल असतील तर मराठीमध्येच आपण कंटिन्यू करू शकतो. तर ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा हेल्थमध्ये आणि ज्याचे काही कोणाचे क्वेश्चन असतील तर आपला हा जसा प्रोग्राम कंप्लीट होणार त्यावेळेस आपण डिस्कस करू शकतो. तर आपण इथं हेल्थच्या रिगार्डिंग सगळ्या गोष्टी शेअर होणार आहेत. तर हेल्थ आली म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा सर डिसीजेस येतात. डिसीजेस आलेत म्हणजे त्याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत. पहिला टाईप आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही आपल्याला त्रास झाला तर आपण डॉक्टर्सकडे जाऊन आपली ट्रीटमेंट करतो. आणि दुसरा टाईप तो म्हणजे तो लाईफस्टाईल डिसीजेस. आता लाईफस्टाईल डिसीजेस म्हणजे काय? तर लाईफस्टाईल डिसीज म्हणजे आपण केव्हा खातो, काय खातो आणि कसं खातो याच्या माध्यमातून होणारे आजार. तर असाच हेल्थ अवेअरनेसचा आपला प्रोग्राम एसलीपीएस वेलनेस ही संस्था पूर्ण ऑल इंडिया लेवलला, जसं आज आपल्या इथं होतं ऑल इंडिया लेवलला कुठे ना कुठे याचा प्रोग्राम सुरू असतो, ज्याच्याबद्दल मधून लोकांपर्यंत अवेअर केलं जातं की हेल्थच्या माध्यमातून आज काय नीड आहे प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये. तर जसं आपण इथं बघतोय एसलीपीएस वेलनेस ही संस्था 9 नोव्हेंबर 2014ला स्टार्ट झालेली होती आणि दिल्ली द्वारका सेक्टरला कंपनीचं ऑफिस आहे. आज 6 वर्षामध्ये कंपनीने काय काय अचिव्हमेंट्स केल्या, जसं इथं आपण पाहू शकतो की त्यांचं जे काही MCA, FSSAI लायसन्स, मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स, इम्पोर्ट एक्सपोर्ट सर्टिफिकेट्स हे ऑलरेडी आहेत. त्यानंतर ISO, HACCP, WHO, HMP, GMP हे सगळे सर्टिफिकेट्स सुद्धा कंपनीने एवढ्या 6 वर्षामध्ये अचीव केलेले आहेत. त्यानंतर जे अॅनालिटिकल रिपोर्ट्स असतात, जे प्रॉडक्ट्स असतात कोणत्याही कंपनीचे, तर त्याच्या अॅनालिटिकल रिपोर्ट जे आहे ते युरोपियन लॅबोरेटरी जे आहे वर्ल्ड क्लास, तर त्यामधून हे सगळे अॅनालिटिकल रिपोर्ट्स ऑलरेडी कंपनीच्या वेबसाईटवर तुम्ही सुद्धा बघू शकता की प्रॉडक्ट्समध्ये काय काय, कारण असे बरेच काही प्रॉडक्ट्स आहेत जिच्यावर लिहिलेले असतात की हे इन्ग्रेडियंट आहेत पण ॲक्च्युली त्याच्यात ते इन्ग्रेडियंट सापडत नाही. तर हे विथ रिपोर्ट आपण चेक करू शकतो की त्या प्रॉडक्टमध्ये काय गोष्ट आहे. त्यानंतर बऱ्याच काही अशा रेकॉग्निशन अवॉर्ड्समध्ये चॅम्पियन ऑफ चेंज जे आपले फॉर्मर प्रेसिडेंट होते प्रणव मुखर्जी यांच्या माध्यमातून मिस्टर संजू सर हे आमचे मेन कंपनीचे ओनर MD, तर त्यांना एवढ्या आपल्या 135 करोड पॉप्युलेशनमधून आज फक्त 26 लोकांना त्या ह्या चॅम्पियन ऑफ चेंजचा अवॉर्ड मिळाला आहे. तर डेफिनेटली भरपूर मोठी गोष्ट अचिव्हमेंट कंपनीच्या माध्यमातून सरांना मिळालेली आहे. त्यानंतर येतं बरेच काही दुसरे रेकॉग्निशन्स असतात. इंडियन आयकॉन बिझनेस अवॉर्ड बाय तनाज ॲक्ट्रेस आहे. त्याच्यानंतर मिलियन ब्रिलियन्स अवॉर्ड बाय कंगना रनौत, भारत शौर्यश्री अवॉर्ड, इंटरनॅशनल एक्सिलन्स अवॉर्ड बाय करीना कपूर, संकल्प से सिद्धी अवॉर्ड बाय चीफ जस्टिस RS सोधी, एशिया वन इंडिया ग्रेटेस्ट ब्रँड अँड लीडर आणि फोर्ब्स नावाची एक मॅगझिन असते ज्यामध्ये मोदी आपले माननीय पंतप्रधान यांच्यासोबत त्यांचा इंटरव्ह्यू या ठिकाणी फोर्ब्स सारख्या मॅगझिनमध्ये पण एवढ्या 6 वर्षामध्ये ह्या कंपनीच्या अचिव्हमेंट्स आहेत, जेणेकरून आपण अशा कोणत्या ब्रँडसोबत जुळतो आहे त्याची आपल्याला माहिती मिळते. त्यानंतर असे बरेच काही फाउंडेशन्स पण आहेत की जसं आपण पाहिलं की भारत के वीर जे झालेलं होतं त्यावेळेस 11 लाख रुपये कंपनीने डोनेट केले होते. आणि सेम आता जशी कोविड सिच्युएशन आहे तर कोविड सिच्युएशनमध्ये सुद्धा जे आपलं PM केअर आहे त्या ठिकाणी 25 लाख रुपये कंपनीने डोनेट केले होते. तर अशा याच्यात पण कंपनी सहभाग आहे. त्यानंतर जसं आपण एक ह्युमन बॉडी कॉम्बिनेशन जी चेक करतो की एक ह्युमन बॉडीची जी बेसिक नीड असते ती येते आपली वॉटर, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल, फायबर या 7 एलिमेंट्स जर आपल्या बॉडीमध्ये अनबॅलन्स झाले, कमी जास्त झाले, डेफिनेटली काही ना काही आपल्याला आजाराचं सिम्पटमची सुरुवात होणार आहे. व्हिटॅमिन कमी झाले, पाणी कमी झालं, काही ना काही जी पण अनबॅलन्स होते, तर अनबॅलन्स जर झाले तर आपल्याला डायबिटीज, ब्लड प्रेशर, डायजेस्टिव्ह सिस्टम, नर्वस सिस्टम, बोन प्रॉब्लेम, आय प्रॉब्लेम, हेअर लॉस अशा बऱ्याच प्रकारच्या आजारांची सुरुवात होते. म्हणूनच या ठिकाणी जसे आपण एखादी ह्युमन अॅनाटॉमी जी बघतो ती कशी तयार होत असते, एक ॲटम असतो, ॲटम नंतर सेल, सेल नंतर टिश्यूज, टिश्यूज नंतर ऑर्गन आणि हे सगळ्या गोष्टी मिळून एक ह्युमन बॉडी तयार होत असते. तर आपण मेडिकलवर कुठेही काही आपल्याला त्रास झाला तर आपण सहज डोकं दुखते तेव्हा आपण सहज मेडिकलवर जातो, त्याची जी काही मेडिसिन घ्यायची आहे त्या गोळीची जोपर्यंत पॉवर आहे ती काम करते. सेम ती गोळी जर त्या मेडिकलवरून नाही होतं तर आपण डॉक्टरला रिकमेंड करतो. असं स्टेप बाय स्टेप ती प्रोसेस होते आणि ह्युमन अॅनाटॉमी ह्यानुसार त्या मेडिसिनवर काम करते. सेम लाईफ जी आपली काही फ्यू डिकेड्स म्हणजे काही वर्ष आधी जर पाहिलं तर जो लिव्हिंग पिरियड होता ना तो भरपूर स्ट्रॉंग होती. 50-50, 60-60 वर्षापर्यंत लोकांना कोणता त्रासच होत नव्हता, कोणत्या आजारामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट नव्हती.
आणि म्हातारं म्हणजे ज्यावेळेस शरीर थोडंसं कमजोर व्हायचं त्यावेळेस त्यांना नक्कीच काही ना काही जो काही त्रास होता तर म्हणजे जो डेथ रेशो होता तो कुठेतरी कमी होता. पण प्रेझेंटमध्ये कारण हे असं का होत होतं, कारण त्यांना चांगली झोप मिळणं, आहार चांगला असणं, योगा करणं आणि एन्व्हायरमेंटमध्ये ज्या काही घटकाची गरज होती प्युरिटी ती त्यांना मिळत होती. पण सेम टुडेज काय झालं की ज्या गोष्टी आपल्या शरीराला गरजेच्या आहेत तर आपण कशावर फोकस करतोय, पिझ्झा बर्गर ह्या गोष्टीवर फोकस करतोय. त्याच्याने पोट तर नक्की भरत आहे पण ज्या गोष्टी मिळायला पाहिजे शरीराला त्या मिळू नाही शकत आहे. तिथून काही होत नाहीये तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्यांच्यानुसार काही व्हिटॅमिन्सच्या मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या वगैरे त्या चालू करतो आहे. त्याच्यातून काही होत नाही तर आपण सलाईन वगैरे लावून तिथून रिकव्हरी होण्याचा प्रयत्न करतो आहे. तर फास्ट लाईफमुळे काय आलंय, आज 25 वर्षाच्या मुलाला अटॅक, मुलगा जन्माला येतो तेव्हाच त्याला काही ना काही आजार, म्हणजे ज्या काही सिम्पटम्स आहेत तर मनुष्य अजूनही जगतोय पण कमजोर होऊन होऊन त्याची लाईफ पुढे वाढत जाते. तर अशाच प्रकारे जेव्हा आपण कोणाला सहज असा प्रश्न विचारतो कोणत्याही 10 लोकांना की आर यू रिअली हेल्दी, की तुम्ही खरोखर एकदम फिट आहेत का, तर याच्यापैकी आपल्याला 8 लोकांचा असा रेशो सापडला आहे की बुवा ज्याच्यामध्ये फक्त एकच व्यक्ती हेल्दी असतो पण 8 लोकांना काही ना काही आजाराचं सिम्पटम सुरू झालेलं आहे. तर याचं रिझन काय होतंय की ज्यावेळेस असं WHO ने म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्यांनी एक सर्वे केला होता, ज्या सर्वेमध्ये इंडियामध्ये त्यांनी पाहिलं की इंडिया ही डायबिटीज आणि कॅन्सर पेशंटची राजधानी आहे वर्ल्ड लेवलला. इतके जास्त पेशंट डायबिटीज आणि कॅन्सरचे इंडियामध्ये आहेत. नंतर 67% लोकांचा मृत्यू फक्त हार्ट अटॅकमुळे दरवर्षी होतो. त्यानंतर 85% लोकांचा फक्त डायजेशन सिस्टीममुळे त्यांचा डेथ होते. आणि असे बरेच काही ब्रेन डिसऑर्डरचे पण प्रॉब्लेम्स ह्या रेशोमध्ये सापडले. तर आपण विचार करू शकतो की येणाऱ्या हा जो रेशो याच्यामध्ये दिसतोय तर येणाऱ्या भविष्यामध्ये हा रेशो वाढणारच आहे जर काही प्रिकॉशन्स किंवा काही प्रॉपर त्याच्यावर मेडिसिन सुरुवात नाही करता आली. म्हणूनच जेव्हा आपण नेक्स्ट जसं काही आपलं पाहिलं पास्टमध्ये की जे आजार होते की जसं मलेरिया, डिप्टेरिया, स्मॉलपॉक्स, प्लेग, चिकनगुनिया हे जे आजार होते ह्या आजारवरती कशामुळे व्हायचे सगळ्यात पहिल्यांदा, कारण तुम्ही ऐकलं असेल की प्लेग झाला तर पूर्ण गुजरातमध्ये किती त्यावेळेस डेथ रेशो वाढले होते, कॉलरामुळे किती गावाचे गावं संपून गेले होते. अशा बऱ्याच काही गोष्टी आपण पास्टमध्ये पाहिल्या. तर याच्यावरती आपण म्हणजे हे आजार होता कशामुळे, सगळ्यात मेन मलेरिया पाहिला तर मच्छरांमुळे होतो, प्लेग पाहिला तर उंदरांमुळे, कॉलरा वगैरे हे जे आजार आहेत हे मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होतात, म्हणजे सूक्ष्मजीवामुळे होणारे आजार. तर आपण याच्याबद्दल डॉक्टर आणि सायन्सला सल्यूट करतो की त्यांनी त्याच्यावर काहीतरी असं रिसर्च केलं की ज्यामुळे जो डेथ रेशो त्यावेळेचा होतो तर आज मलेरियामुळे तो कुठेतरी कंट्रोल करण्यात आला आहे. पण हे तर झालं पास्ट. आता प्रेझेंटमध्ये जे आजार आहेत ऑस्टिओपोरोसिस, अस्थमा, डायबिटीज, स्ट्रोक, कॅन्सर, ओबेसिटी, अल्झायमर्स असे बऱ्याच प्रकारचे आजार आहेत. आता डायबिटीज कोणत्या मच्छरामुळे होतो किंवा अस्थमा कोणत्या उंदरांमुळे किंवा सूक्ष्मजीवामुळे होतो, तर डेफिनेटली याचं रिझन काय, कारण प्रत्येक आजाराचं काही ना काही कारण आहे ज्या माध्यमातून हे आपण आज फेस करतो आहे. तर याचं मेन रिझन जे आहे द लाईफस्टाईल वी लिव्ह, की आपण कशा पद्धतीने आपली लाईफस्टाईल जगतो आहे, आपण कोणती गोष्ट केव्हा खायला पाहिजे, कशी खायला पाहिजे, याच्यावरतून आपल्या शरीरामध्ये त्या आजारांची सुरुवात होते आहे. म्हणूनच हा प्रोग्राम आपला पूर्ण लाईफस्टाईल डिसिजेसवरती आपण इथं डिस्कस करतो आहे. तर सेम मग आपण जेव्हा विचार करतो की एवढे आजार याच्यामुळे होत आहेत तर मग व्हॉट वेंट रॉंग, की आपल्याकडनं चुकीचं काय होते, तर अर्लियर फूड म्हणजे आपलं आधीचं जे खानपान होतं, जसं आजोबा वगैरे इथे आहेत त्यांच्या याच्यातून तुम्ही पाहू शकता आधीचं जे खानपान ॲज अ मेडिसिन म्हणून आपल्या बॉडीवर काम करायचं, म्हणजे आपलं जेवण, आपला आहारच आपलं मेडिसिन होतं. कारण त्याच्यामधून जे शरीराला व्हिटॅमिन्स, मिनरल्स, सॅच्युरेटेड फॅट्स, प्रोटीन, अमिनो ॲसिड हे जे आपल्या बॉडीला गरजेचं होतं हे आपल्याला त्या खानपानातून मिळत होतं. मग आजकालचं जे जेवण आपण करतो आहे आपल्या शरीरासाठी जे घेतो आहे तर ते ॲज अ स्लो पॉयझन म्हणून खाल्ल्यामुळे माणूस मरण नाही पावत आहे पण तो कमजोर होत जातो आहे. कारण त्याच्यामधून आपण रिफाईंड प्रॉडक्ट्स, ॲनिमल प्रॉडक्ट्स आणि सॉल्ट, शुगर, कोलेस्ट्रॉल लेवल, कॅफिन लेवलचे प्रॉडक्ट्स इनडायरेक्ट आपल्या शरीरात जास्त प्रमाणात जात आहेत. आपण जे पिझ्झा बर्गर याच्यावरती जास्त फोकस करतो आहे कारण ट्रेंड चेंज होतो तर काहीतरी टेस्टसाठी व्यक्ती जातो पण तो तेवढ्याच आजाराची पुढे सुरुवात होते त्याच्या शरीरामध्ये. म्हणून 98% हे लाईफस्टाईल डिसिजेसमध्ये याचं रिझन येतं आहे. त्यानंतर जसं लॅक ऑफ न्यूट्रिशन्स बॉडीमध्ये जे आपल्या न्यूट्रिशनची गरज आहे तर न्यूट्रिशन जनरली आपल्याला फळं पालेभाज्यापासून मिळतं. तर हेच फळं पालेभाज्या आज तुम्ही बघतात की आयुर्वेदाने एक गोष्ट सांगितली आहे की तुम्ही कोणतंही फळ जर झाडावरून तोडलं आणि त्याला जर 3 तासाच्या आत खाल्लं तर नक्कीच तुमच्या शरीराला ज्या फळाचे जे काही बेनिफिट्स पाहिजे ते तुम्हाला पूर्णपणे मिळतात. पण आपल्या भारतात असं सांगितलं ॲपल हे हिमाचलमध्ये तयार होतं. हिमाचलमधून आपल्या महाराष्ट्रामधून आपल्या जळगावमधून मलकापूरला 3 तासात ते इम्पॉसिबल आहे.
आणि ते पण 12 महिने. तर म्हणजे एक डेड बॉडी आणि एक लाईव्ह जी जिवंत बॉडी याच्यामध्ये जसा डिफरन्स असतो की आपण फळं पालेभाज्या तर खातो आहे, पण त्याच्यामधले जे न्यूट्रिशन्स आपल्या बॉडीला मिळायला पाहिजे तर कुठेतरी इंजेक्शन लावून पिकवले जात आहेत, त्यांना टिकवलं जातं आहे, कुठेतरी स्टोअर करून त्यांना ह्या गोष्टी दिल्या जातात. त्यानंतर आपली कुकिंग मेथड बदलली की पहिल्यांदा जे उघड्यावरती बॉईल केलं जायचं हाय टेम्परेचरला, आणि त्या टेम्परेचरमधून आणि एन्व्हायरमेंटच्या त्या घटकांमधून आपल्याला जेवण शरीरासाठी ज्या याची न्यूट्रिशनची गरज आहे ती मिळत होती. त्यानंतर आपली स्टोरेज सिस्टम वाढली, कारण पॉप्युलेशन वाढली तर डेफिनेटली नीड जास्त वाढली, तर ते स्टोअर करण्यासाठी शेवटी त्यांना कुठेतरी स्टोअर करूनच, कारण फ्रेश माल आणि स्टोअर केलेल्या मालामध्ये तर डेफिनेटली कुठे कुठे फरक पडतो. तर ह्या सिस्टममुळे आपल्याला जे न्यूट्रिशनची गरज पाहिजे ते कमी झाले. त्यानंतर इथं खानपानाच्या गोष्टी आल्या, तर हा व्यक्ती काय करतोय की हा फवारणी करतोय गव्हावर. आता हा गव्हावर फवारणी करत असताना हा पेस्टिसाईड टाकतोय. तर नक्कीच आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरात गहू आहे, आपण त्याला काय आणतो, त्याला सुकवल्यानंतर स्टोअर करून देतो. तर त्याने मास्क लावलेला आहे, तर डेफिनेटली ही गोष्ट कुठेतरी त्याला माहिती की माझ्या शरीरात कुठूनही गेली तर माझी ऑन दी स्पॉट डेथ सुद्धा होऊ शकते, इतकं ते पॉइझनिंग असतं. मग इनडायरेक्ट आपल्या घरी आपण जो गहू आणतो तर तो डेफिनेटली सगळ्यात काही ना काही त्याच्यात पेस्टिसाईड केलेलं असेल, आपण त्याला चांगलं धुतो का, हा पेस्टिसाईड झालेला, याच्यात केमिकल आहे, तर आणि त्यात आपण जिथं स्टोअर करतो त्यात अजून इंजेक्शन्स टाकून देतो टिकावासाठी. म्हणजे एवढा केमिकलचा फवारा शेवटी शरीर कुठपर्यंत सहन करू शकतो. सगळ्यात जास्त गहू कुठे पिकतो? पंजाब. सगळ्यात जास्त कॅन्सर पेशंट कुठे? पंजाबमध्ये हरियाणा टू पंजाब एक ट्रेन चालते जिचं नाव कॅन्सर ट्रेन, आणि जिच्यामध्ये पूर्ण कॅन्सर पेशंटचा इलाज केला जातो. तर ही गोष्ट लगेच असर नाही करत, पण आज आपल्या लक्षात येते की 2,20,000 लोकांची डेथ फक्त हे पेस्टिसाईड खानपान आपल्या शरीरात गेल्यामुळे होते. आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार, असे आजार आपल्याला ऐकायला मिळत आहेत की ज्याचे नावं आजपर्यंत कधी ऐकले नव्हते. तर ह्याचा हे आपलं केमिकलचं पेस्टिसाईडमुळे अडचण येते. त्यानंतर आपण कुठेही मार्केटला जातो तर साहजिक आहे आपण लहान मुलांना तुम्ही माझा, फ्रुटी, स्प्राईट वगैरे त्यांचं एक टेस्ट म्हणून चांगले लागते, फ्लेवर्स म्हणून. तर तुम्ही जर विचार केला एका कोणतेही कोकोकोला किंवा कोणतेही तुम्ही हे बघू शकता 16 चम्मच शुगरचं त्याच्यामध्ये आढळलेले आहेत सगळे. मी त्याचा तुम्हाला एक व्हिडिओ पण प्ले करून दाखवेल की ते काय वर्क करतं. आता इंदू मला समजा सहज एक ग्लास दिला कोणत्याही फ्रुटीचा किंवा स्प्राईटचा किंवा कोकोकोलाचा, तुम्ही इझिली धीरे धीरे पिऊन घेणार, आणि ते 16 चम्मच शुगरचा ग्लास येईल, किती खाऊ शकणार? इनडायरेक्टली ती गोष्ट जास्तीत जास्त तुम्ही 1 चम्मच 2 चम्मच 16 चम्मच शुगर इनडायरेक्टली यांच्या फ्लेवरमधून जर जाणार बॉडी तर कुठे कुठे आपल्या बॉडीवर त्याचा असर होणारच आहे. तर मी तुम्हाला ती एक गोष्ट व्हिडिओच्या माध्यमातून प्ले करून दाखवतो की तुम्ही सुद्धा हे घरी चेक करू शकता. की पेप्सीची बॉटल समजा तुम्ही आणली तर त्यातून काय होतं. तिला तुम्ही गॅसवरती 1 लिटरची पेप्सीची बॉटल घ्या, गॅसवरती फक्त 10 ते 15 मिनिटं तिला बॉईल करा. मिनिटानंतर एक थोडासा असा साखरेसारखा चिकट पदार्थ तयार होईल, तो सबस्टेन्स आहे शुगरचा. बाकी त्यातलं जे पाणी आहे ते वाफेच्या माध्यमातून निघाल. एक साखरेसारखा हा अजून थोडं अजून त्याच्यामध्ये पुढे 5 ते 10 मिनिटं कंटिन्यू ठेवतो. तरी तर तुम्ही पाहू शकता की तो जो सबस्टेन्स तयार होतो त्याला म्हटलं तर कोल टार, हे इंग्लिश नाव समजा, पण त्याला हिंदीमध्ये म्हटलं जातं डांबर. तर डांबर सारखं जर आपल्या बॉडीमध्ये इनडायरेक्ट जाते, माहितीच नाही त्या गोष्टीची, आपण घरी आपण स्वतः ट्राय करू शकतो की जर डांबर आपल्या शरीराला हे इम्पॅक्ट करू शकते, काय काम करू शकतं. तर अशा गोष्टी जर शरीरात जातील विथ प्रॅक्टिकल तुम्ही घरी ट्राय करू शकता की ते आपल्या शरीरावर काय इम्पॅक्ट करणार. नक्कीच काहीतरी चांगला फायदा तर होणारच नाही. तर हे जर गोष्टी आपल्या ह्याच्यात आल्या
तर आपण कोणकोणत्या आजारांचे साईड इफेक्ट्स आपल्याला सुरू होतात, जसं बीपी वाढणं, हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम, वेट म्हणजे गेन होणं, डायबिटीज प्रॉब्लेम, डिप्रेशन प्रॉब्लेम, मेमरी लॉस प्रॉब्लेम, अशा बऱ्याच फक्त कशामुळे ह्या गोष्टी जास्त लेवलला. तुम्ही काही न्यूज पण ऐकली असेल की एखाद्या व्यक्तीने जास्त 5 ते 6 कोल्ड्रिंक्स ड्रिंक करून घेतलं होतं, त्याच्या बॉडीमध्ये तो कार्बोहायड्रेट्स एवढा वाढून गेला त्याची ऑन दी स्पॉट डेथ झाली. इतकं ते खतरनाक आहे. तर डेफिनेटली त्या गोष्टी आपल्या बॉडीवर तर कुठे ना कुठे असर करतीलच. त्यानंतर आता सगळ्यात जास्त काय क्रेज चाललंय की पिझ्झा, बर्गर, कारण काहीतरी वेगळी टेस्ट असते तर आपल्या शरीराला जीभला. तर त्या हिशोबाने ह्या पिझ्झा बर्गरमधलं जर मी आपलं जे व्हेजिटेबल आहे, कांदा, टमाटर किंवा कोथिंबीर वगैरे जे पण आहे ते मी काढून टाकलं आणि बाकीचा तो बर्गर इथं ठेवून दिला, त्याला तुम्ही 8 दिवस ठेवा, 15 दिवस ठेवा किंवा महिनाभर ठेवा, तो खराब होतो. असं काय टाकलंय तिच्यात? तर आपल्या घरामध्ये जो साबण किंवा शॅम्पू असतो तुम्ही 6 महिने ठेवा, खराब होतो? नाही होत. किंवा साबण तुम्ही वर्षभर ठेवा, खराब होतो? नाही होत. तर ते जे आपले सोडियम स्टेरॉइड आणि कॅल्शियम डिसोडियम आणि अमोनियम ग्लिसरीन ह्या ज्या नावाचे केमिकल आहेत ते इनडायरेक्टली हिच्यामध्ये ॲड केले जातात, म्हणून ती वस्तू खराब होत नाही. आता आपण शॅम्पूवर लिहिलेलं असं फॉर एक्सटर्नल यूज ओनली, आणि इनडायरेक्ट हे जर इंटरनल एनर्जीमध्ये जाणार आहे तर ते काही ना काही आपल्या बॉडीवरती चांगला तर फायदा करणारच नाही, काही ना काही त्याचं रिॲक्शन होणारच आहे. आणि कोणताही तुम्ही ब्रँडेड केक घ्या, कोणताही, त्याला तुम्ही केक गोड असतो त्याला कट करून तुम्ही फर्शवर टाकून द्या, तो गोड असून त्याला मुंगी किंवा माशी लागली पाहिजे, तर ती त्याला टच पण होत नाही, कारण त्यांना तो सेन्स असतो की ह्या गोष्टीला मी टच करेल. तर तोच केक तुम्ही घरी तयार करा. तुम्ही किती वेळ टिकू शकता तो केक? 2 दिवस 3 दिवस मॅक्झिमम. यांचा केक 2-2 महिने 3-3 महिने खराब होती, त्याच्यावर एक्सपायरी डेट असते की आमचा हा केक 6-6 महिने टिकतो. असं काय टाकलंय त्या केकमध्ये की तो 6-6 महिने घरचा केक खराब होतोय? सिंपल गोष्ट आहे. त्याच्यामध्ये जे डिसोडियम फॉस्फेट आणि प्रॉपिलिन ग्लायकॉल आणि बेन्झोइल नावाचे जे केमिकल्स आहेत ते तिच्यात टाकले जातात त्याची लाईफ वाढवण्यासाठी. त्याची तर लाईफ वाढते पण आपल्या लाईफवर त्याचा काही ना काही बॅड इफेक्ट होतो. सेम त्याच्यानंतर आईस्क्रीम, सगळ्यात लहान मुलांचं फ्लेवर. आता आईस्क्रीम कशापासून तयार होते? दुधापासून. दूध व्हाईट कलरचं. मी तोच विचार करतो की यांच्याकडे अशी कोणती म्हैस आहे जी लाल दूध देते, पिवळं दूध देते, हिरवं दूध देते? कारण ॲक्च्युली याचे पण फ्लेवर्सच आहेत ना. कलर आला दुधामध्ये, कलर आला म्हणजे शेवटी काय आलं? केमिकल आलं. म्हणजे इनडायरेक्ट ते आईस्क्रीममधून पण तुम्ही जर त्याचे व्हॅनिला फ्लेवर जर खायला गेले तर व्हॅनिला फ्लेवरमध्ये जे किड्यांना मारण्यासाठी जे केमिकल यूज केले जातं तर ते केमिकलचा फ्लेवर तिथं त्याच्यात टाकला जातो, तेव्हा ती चेंज होते. त्याच्यानंतर तुम्ही चेरी फ्लेवर घ्या, चेरी फ्लेवरमध्ये सुद्धा जे प्लॅस्टिक आणि रबर तयार करण्यासाठी जो केमिकल वापरला जातो तो तिच्यात टाकला जातो. म्हणजे इनडायरेक्ट आता प्लॅस्टिक आणि रबर ही आपल्याला शेवटी काही कामाची तर नाही ना शरीरासाठी ती गोष्ट. सेम तुम्ही पायनॅपल फ्लेवर घ्या किंवा अशा वेगवेगळ्या फ्लेवरसाठी, बनाना फ्लेवर, स्ट्रॉबेरी फ्लेवर, याच्यामध्ये ह्या अशा केमिकल गोष्टी टाकल्या जातात ज्या आपल्या शरीरावर लगेच असर नाही करणार. मी काय म्हटलं, आपण आधी पण तेच डिस्कस केले की आताचं जे आपलं खानपान आहे हेच आपल्याला कमजोर करत जाते. तर याचवरती जसं आपण अजून नेक्स्ट बघतो की ह्या तर खानपानाच्या गोष्टी झाल्या, पण टॉक्सिन्स फ्रॉम एन्व्हायरमेंट, की आपल्या एन्व्हायरमेंटमधून म्हणजे एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नंतर रेडिएशन, की अशुद्ध हवा, ती सुद्धा आता श्वास घेणं थोडी थांबवू शकणार आहे. जे आहे ते तर जाणारच आहे, काही नाकात काही असं फिल्टर तर लागलं नाही की ते फक्त शुद्ध हवा जाऊ दे आणि बाकीची हे राहू दे. त्याच्यानंतर वॉटर, अशुद्ध पाण्यामुळे तुम्ही पाहू शकता की किती आजार वाढत आहेत. आणि मोबाईल रेडिएशन, जर तुम्ही पाहिलं की 10-15 वर्ष आधी पक्ष्यांची थवीच्या थवी दिसायची, आता कुठे गेली? डेफिनेटली ह्या रेडिएशनचा त्यांचं शरीर जे कोमट आणि कमजोर असतं त्याच्यावरती काही ना काही असर झालेला आहे. तसंच मग कोणकोणते आजार आपण फेस करतोय ह्या गोष्टी खानपानामधून आपल्या लाईफस्टाईलमध्ये येत आहेत? तर कार्डिओव्हॅस्क्युलरचे डिसीज जास्त वाढत चालले. त्यानंतर डायबिटीज पेशंट, तुम्ही कोणत्याही 7 फॅमिलीजला भेटा, त्या 7 फॅमिलीमध्ये एक व्यक्ती तुम्हाला असं नक्की मिळेल की तिथं त्याला डायबिटीज सापडेल. आता हा रेशो अजून कमी झाला आहे, 7 पण नाही, आता 5 वर आलाय. 5 फॅमिलीमधून एक पेशंट डायबिटीज होतोय, म्हणजे हा रेशो पुढे वाढत जातोय. आपली जे काही आहे जनरेशन इथे निघून जाईल, पण येणाऱ्या जनरेशनला आपण काय देऊन जातोय? रोगराई देऊन जातोय का? त्यांच्यासाठी आपण काहीतरी एक सुरुवात करायची जेणेकरून त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत कव्हर, काही ना काही प्रिकॉशन घेणार तरच या गोष्टी आपण कव्हर करू शकणार. त्यानंतर अर्थरायटिक्सचे इश्यू, म्हणजे हातपाय असे तिरपे होऊन जाणं, त्यानंतर गुडघ्यांमध्ये किंवा मणक्यांमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होणं. त्यानंतर ओबेसिटी, 50% इंडियन पॉप्युलेशन सफर करते की येणाऱ्या 10 वर्षामध्ये हे ओबेसिटी, कारण फॅट बॉडीमध्ये आपण जे इनटेक करतोय त्याच्यामुळे ते बॉडी त्याच्यावर फंक्शनिंगच करणार. नंतर हायपर टेन्शन, 35% स्कूल चिल्ड्रन एवढे हायपर होतात की त्यांना एखादी गोष्ट पाहिजे असली ना आणि ती जर नाही मिळाली तर ते एवढे हायपर होतात की ते आजारी पडून जातात. काय म्हणजे एवढं चिडचिड ते स्वतःवरती त्याचे रेशो वाढत आहेत. त्याच्यानंतर कॅन्सर,
याचं तर नावच घेतल्यानंतर समजून जाते तो आजार कोणत्या लेवलचा आहे आणि त्यामुळे तो कोणाच्या फॅमिलीला किंवा कोणाला होऊ नये हीच आपण गोष्ट करणार. पण प्रिकॉशन जर आणि त्याच्यानुसार आपल्या इंटेकनुसारच हे आजार जास्त वाढत आहेत. नंतर ऑस्टिओपोरोसिस हा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आता लेडीजमध्ये होतो. कुठे पडलं धडलं लगेच हड्डी ब्रेक होऊन जाणं, हड्डीला काही होल पडून जाणं, ऑस्टिओपोरोसिसचे इश्यू वाढत चालले. त्यानंतर ॲलर्जी हजारो प्रकारची ॲलर्जी आहे. कोणाला काही स्किन ॲलर्जी, कोणाला काही स्मेलची ॲलर्जी, काही खाण्याची ॲलर्जी, अशा बऱ्याच प्रकारच्या ॲलर्जीज आहेत ज्याच्यामधून ॲलर्जीचे सिम्पटम एक एक वाढतच जात आहे, ते कमी नाही होते. त्याच्यानंतर स्टोन प्रॉब्लेम. आता माणूस तर दगड कधी खात नाही, पण इनडायरेक्ट हा स्टोन, किडनी स्टोन जो आपण म्हणतो तो तयार होतो आहे. तर किडनी स्टोनचे पण इश्यू भरपूर वाढत चालले. त्याच्यानंतर येत आहे लेडीजचे गायनिक प्रॉब्लेम, की पहिल्यांदा जे काही प्रॉब्लेम्स होते हे म्हणजे आज एक प्रॉब्लेम लपवायला जातोय किंवा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर दुसरा प्रॉब्लेम सुरू होतोय. त्यांचे जे मंथली प्रॉब्लेम असतात त्याच्यावरती त्यांचे प्रॉब्लेम्स दिवसेंदिवस वाढत चालले, पण कंट्रोल नाही होते. नंतर लिव्हर, सगळ्यात मेन आपल्या बॉडीमधला ऑर्गन, की तोच जर स्ट्रॉंग असला तर तुम्हाला सगळ्या प्रकारची एनर्जी सुद्धा अवेलेबल त्याच लिव्हरमधून. जेवण जर तुम्हाला प्रॉपर पचतं तर तुमच्या बॉडीला काही ना काही एनर्जी कोण जनरेट करून देतं, तिथून सगळं डिस्ट्रीब्युशन जे काही होतं. डायबिटीज होण्याचं मेन रिझन तुमचा पॅनक्रियाज नावाचा जो ऑर्गन आहे तो परमनंट डिसेबल होऊन जातो, म्हणून तुम्हाला लाईफ टाईम त्याची ट्रीटमेंट घ्यावी लागते. तर अशा प्रकारची एवढ्या आजार ह्या खानपानातून जर एवढ्या गोष्टी वाढत आहे तर मग आपण आता याच्यावर ऑप्शन काय? एवढं केमिकल शरीरात पहिल्यांदाच जाते, मग याच्यावर आपण करायचं काय? ॲलोपॅथीची ट्रीटमेंट म्हणा, होमिओपॅथीची म्हणा किंवा आयुर्वेद, तीनच प्रकार आहेत. तिन्ही प्रकारामधून काही ना काही ट्रीटमेंट करणार. तर ॲलोपॅथीमध्ये पण कशाने बनते? शेवटी केमिकलच्या माध्यमातून. होमिओपॅथी पण त्याच्यात अल्कोहोलिक वगैरे तर त्याच्या माध्यमातून बनते. आणि आयुर्वेदिक ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा ती प्युअर आहे. आज तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये पाहिलं तर स्वतःची इम्युनिटी सिस्टमचं व्हॅल्युएशन काय होतं. आम्ही आधी पण प्रोग्राम द्यायचे, इम्युनिटीने काय होतं काही फरकच पडत नव्हता, पण आज कोरोनाने शिकवून दिलं की इम्युनिटीची व्हॅल्युएशन काय आहे. म्हणूनच ज्याचं आपलं 5000 वर्षापूर्वी आता आयुर्वेद प्रमोट करण्यासाठी आज मी इथं एक इंजिनियर लेवलचा व्यक्ती आहे, पण मी तुम्हाला ॲज डॉक्टर की लेवलचं ह्या गोष्टी शेअर करतो आहे. कारण मी कोणता डॉक्टर तर नाही आहे, पण ह्या गोष्टीच्या माध्यमातून आज जसं आपल्या घरामध्ये कोणाला सर्दी झाली किंवा खोकला लागला तर आपण काय करतो? घरी दुधामध्ये हळद टाकून पाजतो. आपण डॉक्टर आहे का? नाही. तर आपल्या घरामध्ये जे मेन किचन असतं, किचनमध्ये जे काही मसाले असतात हे सगळे मसाले काय आहेत? हे तुमच्या खानपानामध्ये रेग्युलर बेसमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी तुमच्या न्यूट्रिशनची कमतरता जी आहे ती कंप्लीट व्हायला पाहिजे. आणि त्या आपल्या खानपानामधूनच मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला ना कोणत्या ॲलोपॅथी होमिओपॅथीना आयुर्वेदिकची गरज पडणार, पण नक्कीच जर तुमचं जे खानपान आहे ते प्युअर ऑर्गॅनिक शेतीमधून जर तुम्हाला मिळालं तर नक्कीच तुमची एक लाईफस्पॅन कुठेतरी वाढेल. माणूस अमर तर नाही होणार, पण कुठेतरीची लाईफस्पॅन आणि जे काही त्याला आजार आहे त्याच्यावरती तो कंट्रोल करू शकेल. म्हणून जे 5000 वर्षापासून आज चालू आहे जे आहे आयुर्वेद, वेदांमध्ये याचं नाव घेतलं जातं. तर असेच आयुर्वेदिक असे काही प्रॉडक्ट्स आहेत जे संस्थेने जे फिट आहेत, ज्यांना काही त्रास नाही, त्यांनी जरी घेतले तर त्यांना भविष्यात त्याच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम नाही होणार. आणि ज्यांना ऑलरेडी काहीतरी त्रास आहे वेगवेगळ्या प्रकारचे कोणतेही डिसीज असेल तर त्याच्यावरती सुद्धा आम्ही हे मेडिसिन त्यांच्यापर्यंत प्रोव्हाइड करतो, की त्यांची जी बॉडीची नीड आहे ती कंप्लीट होते. तर एकच कंपनीचं मिशन आहे की हेल्दी जर तो व्यक्ती असला तर डेफिनेटली वेल्थवर तो कव्हर करू शकतो, आणि हेल्दी म्हणजे दोघी जर असल्या तर ती फॅमिली एक हॅप्पी फॅमिली त्याची लाईफ स्प्रेड करू शकतो. तर सेम कंपनीचे काही प्रॉडक्ट्स आहेत ज्याच्याबद्दल मी, प्रॉडक्ट्स भरपूर आहेत पण मी काही मोजक्या प्रॉडक्ट्सवरती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ज्याच्यामध्ये 5 कॅटेगरीचे प्रॉडक्ट आहेत: हेल्थ केअर, पर्सनल केअर, ब्युटी केअर, ओरल केअर आणि फूड सप्लिमेंट प्रॉडक्ट. तर हेल्थ केअर प्रॉडक्टमध्ये आपलं पहिलं प्रॉडक्ट येतं, त्याचं नाव आहे इम्युनोडॉक प्रॉडक्ट. त्याच्यात काय इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत, त्याचा यूज कसा करायचा आणि तो आपल्या बॉडीवरती काय काय फंक्शनिंग करतो, की हे प्रॉडक्ट कोणी यूज करायचं. हे जनरली फक्त शुगर पेशंट सोडून हे प्रॉडक्ट कोणीही यूज करू शकतं, कारण याच्यात ॲपल एक्स्ट्रॅक्ट टाकलेला आहे, त्यामुळे शुगर पेशंटला ते गोड नाही झालं. तर त्या फक्त पेशंट सोडून बाकी कोणीही ह्या प्रॉडक्टचा यूज करू शकतो. ज्याला कोणाला सायनसचा इश्यू आहे, काही कमजोरी आहे, काही ॲसिडिटी आहे, गॅस प्रॉब्लेम आहे, ॲलर्जी आहे, TB आहे, स्टार्टिंगचा फर्स्ट स्टेजचा कॅन्सर आहे, एवढ्या ठिकाणी ह्या प्रॉडक्ट्स त्या व्यक्तीला सपोर्ट करतात. त्यानंतर येतं डायबोडॉक. त्याच्या नावामध्येच आहे